आमका सगळ्यांना काही माहिती असाया आईशिवाय काय मेन म्हणजे आई केव्हा का आई सुरुवातीकच आईचा बोट धरून आपण त्याला शिकतो हळूहळू हळूहळू हळू बोट धरतो पुढे तेव्हा काय होता आई घालायचे तर झपाटे घालता मारता झोडता कशा आपलं मुलगो आपलं झील कसो यो बस धडधाकट आणि हुशार बाईंना बेसिकली त्यांच्यात टॅलेंट होता मी नोटीस केलंय बऱ्याच वेळा त्यांच्यात टॅलेंट होता पुढे पुढे आपण या टॅलेंट वाढवायचा आणि त्याचा आता एका इथे व्यक्तीने सांगितलं की टायपिंग हा त्यांचा एक छंदच होता ते इथे मुंबईला तसं नाही पण गावी सुद्धा गावात सुद्धा ते काय करायचे टायपिंग शिकवायचे काय भाई बरोबर आलो माझ्याकडून काय कमी जास्त झालं तर सांभाळून घ्यावा आपला माणूस दोन जवळ होतो दोन तोंडात मारतो आता मी तुमच्यापेक्षा वयात मोठा असेल तर मी तुमका अरे तुला केलं तर चालत ना आजची तुम्ही उत्सव मूर्ती असाल आणि 75च्या या अशा भव्य दिव्य सोहळ्यात खरोखर तुमचा मोठा कौतुक वाटता त्यावेळी आईची गोष्ट पहिली आई तर आईने काय केलं नाही शिकवलं बाबाचं जा पुढे सरकत जा असं सांगत राहू आई मारल्या धोपटल्या एकदा मारल्यानंतर धडपडलो धोपडलो माय असं बोलायची सवय का कित्याक धडपडतो पण जवळ घेता छातीशी कवटाळता आणि मलम लावता जखम बरी होता हळूहळू आयचो ओलाव मायेचो ओलाव त्याचा मिळत गेलो पण पुढे काय होता कालांतराने गोष्ट बदलता लक्षात घ्या जर जसो भाई मोठं होता म्हणजे मी मोठं होतोय आणि तुमच्यापैकी बरेच जण मोठे होतं हळूहळू पुढे वय वाढता आणि वय वाढला की नोकरी धंदो केल्यानंतर हळूहळू सावधान करण्याची वेळ येतात ही सावधान करण्याची वेळ येईल ही लक्षात ठेवा मोठी गोष्ट असा सावधान करण्याची वेळ येईल की काय बाईचं लग्न करण्याचं ठरलं आणि बाईंचं लग्न करण्याचं ठरला आणि माफ करा पेटणीकर वहिनी जर चुकांमध्ये बसून काय बोलणं झालं असं तर लग्न करण्याचं ठरला की मग जे नेहमीच्या पद्धती असते जुन्या पद्धती असेल चला मुली बघा मुली बघितली की ठरवा काय पुढच्या गोष्टी असते कार्यक्रम करण्याचा हळूहळू लग्नाची वेळ येतात पाहिजे लग्नाची वेळ येईल टायमिंग होतो लग्नाचं भाईंच्या टकलेच्या फणक्या तांदूळ पडले की भाई सावध झाली सावधान मग काय होता हळूहळू औषधी विश्वास राहू म्हणजे असं लोक म्हणतात की बायकोचा करता मी बायकोचा असं आणि औषधी विसरता माणूस ही जी काय गोष्ट असं लक्षात ठेवा विसरलो म्हणून बायकोचाही सगळं ऐकतच होया काय काय गोष्टी आज मी म्हणतोय एवढी वर्षे आम्ही आज या ठिकाणी भाई आणि आम्ही राहतो पण त्यांच्या अर्धांगिनी आज त्यांच्या बायकोने जा काय या त्यांच्यासोबत जा काय मोठी कर्तबगारी केली दोघाही उभयता ऐकलं का नोकरी धंद्यात जाय नोकरी करून संध्याकाळी ऑफिसवर येईल कामाचं संधी येईल ती एका सरकारी क्षेत्राच्या स्टोर्समध्ये कामात होती आणि त्या कामापासून गेली की त्या ठिकाणी त्यांनी हळूहळू आपले संसार उलट ठेवलं लक्षात घ्यावा स्ट्रगल या मोठा असा जीवन म्हणजे एक लढाई असा जीवन म्हणजे एक सागर असा जीवन म्हणजे एक यज्ञ असा तुमका माहिती आहे जन्मापासून काय नाही
लढाई गेलात की तुमका जखम झालीच. डोळे वाचून येत नाही असा आता ती आग ती आग त्या आगीत तर आपलं बरोबर जावंच सामनं बरोबरच आणि तुफाना वाचून सागर नाही असा कष्ट भाईनी प्रत्येक वेळी सोसलेला. माका तर असा वाटतं भाईंच्या जीवनात बाईने हातात पेट्टे निकारे घेतलेले निकारे खाली पडता कामा नये आणि हातही तोडता कामा नये अशा परिस्थितीतून बाई गेले. आणि कुटुंबात कसा सांभाळून ठेवायचा, घर कसा बांधून ठेवायचा एकत्र, ह्या बाई बऱ्याच वेळा काम केलेलं नव्हता. त्यांचे इथे भाचे सुद्धा उपस्थित असत आज. त्यामुळे त्यांचा जो काही मार्ग दाखवल्याने आज त्यांच्या पेडणेकर वहिनी त्यांच्यासाठी काहीतरी करूचा म्हणून त्या गौरी नोकरीचं काम केल्याने अशा गोष्टी जे ते त्यांनी पुरेपूर केलेल्या. आज तुमका लक्षात येत असा साधारण बघा माझ्याजवळ बघा टिपिकल माणूस मालवणी टिपिकल माणूस दिसता मी बघा टिपिकल असेल टिपिकल मालवणी माणूस कसा असता बाई जवळ सुद्धा बघा बाई असे याच्यात नाही आज चांगले अप टू डेटमध्ये पण बाई सगळ्या गोष्टी करणारे बाजारात जाणे हे करणारे त्यांच्या पद्धतीने ते आपले जीवन जगतात आणि म्हणून ते आज पुढे पुढे असे गेलेले आहेत. आज त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं वेगळं इंटरेस्ट असा. पण एक गोष्ट मी भाईंच्या थोडी लक्षात आणून देतो, तुमच्याही लक्षात आणून देतो. भाईनो चुकलं तर माफ करा, मग परत सांगतो. आमच्या सोसायटीत खजिनदार म्हणून ते असेल, आताही असत अगोदरही असत. त्यांचा एक गुण असा लक्षात घ्यावा. ते काय करतात भाई चिकटे होते सहसा पैसे द्यायचे नाही बघा. मी सांगतोय तुम्हाला सहसा पैसे द्यायचे नाही. काय काम कशा पळी मागा कसा एकदा लक्षात दिला माहिती का की ना असं माणूस औषध खजिनदाराक पानसरे साहेब हा पानसरे कसे आहेत आमचे तेही खजिनदार होते ऐका ते जरा पडले काय वेळ काढले हा काय घेऊन जाऊ मग म्हणून सांगतो हे तसे नाही. एकदा काय झाली होती गोष्ट माहिती आहे की आमची कमिटी म्हणजे आमचे चेअरमन तोडवळकर साहेब या ठिकाणी आज उपस्थित असतच. पानसरे साहेब नाईक साहेब आता चव्हाण साहेब आहेत बरीचशी म्हणजे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कमिटीत वेगवेगळी माणसं येतात हे तुमका माहिती असा. आणि त्यांनी काय केलं एकदा काय झाला बरेचसे कॉन्टॅक्टर एका माणसात एक सिद्धपा नावाचं एरिया होतो कॉन्ट्रॅक्टर होते. काय मागा काय माहिती नाही का तसा एवढे म्हणजे तर काय होता ते होता साहेब ते मला ओळखायचे ते असं म्हणून म्हणजे वाच मी काय कमिटीत नाही नव्हती तसं अगोदर होते तेवढं. तर त्यांनी म्हणाले क्या हुआ सिद्धपा काय क्या है क्या काम है. अरे साहब जरा वो बस सब कुछ ठीक है वो जरा ये ना कैशियर तुम्हारा वो थोड़ा आगे पीछे अगर पैसा देने के लिए यानी वो देगा ऐसा नहीं. वो पेपर सब देखता है काम देखता है. दूसरा जो लोग है उनको पूछना पड़ेगा क्या देने का नहीं देने का ये बात करें दे देगा. नाही भाई पण हे काय असतात बरोबर असा तुमचा अगदी बरोबर असा मनाचा पट्टा. म्हणून ह्यो जो तुमचं चांगलं गुण आहे बाईंजवळ जरी मालवणात कोण आज ते मालवणचे आणि मी म्हणजे ते वायरेचे आणि मी सडेवाडीचो लक्षात घ्या. मी आमच्याजवळ सगळा कापाळा खडा ते कसे थोडं शिटीतच बरा झाला जन्म ह्या कोण कसे आणि काय पण शिटीत राहून सुद्धा ना कोणत्याही माणसात त्यांनी हे केलेलं नाही. सगळ्यांना समजून घेतलं नाही. पण ही गोष्ट खरी असा
भाईंजवळ थंही कोण जर माणूस पैसे गेलो ना मागा पेडणेकरांनो काय काम होत आहे पैसे सोडून बाकी काय का करा मी काम करेन झाला म्हणजे त्या संपूर्ण विषयच कट झालो हो पैसे सोडून बोला तो येईल काय असता हे आमचे गावचे जे लोक असतात ना साधारण कसे असतात साधारण मिरगाच्या टायमात किंवा साधारण ह्या टायमात ना त्यांना 4 पैसे वेळ असतो वेगवेगळ्या वगैरे की त्यांचे काय बाकीचं काय कसं शेतीवाली माणसांनी हो तुमका सांगा माका तर त्यांच्या कामाची ऑफिसची स्टोरी लोक सगळ्यांच्या त्यांच्या बोलण्यात येत मी त्यांच्या डिपार्टमेंटचा माणूस नाही त्यामुळे तेवढं माका काय त्यांची कामाची तशी पद्धत माहिती नाही पण कामाची पद्धत एकदम चोख असा त्यांची या नक्की हा तर माका देशावरचे लोक काय म्हणायचे माहिती हा खैसर कुठलं तू गाव तुझं कुठला गाव तुझा तर मग मग कोकणी आणि भात बोकण्या या आमच्यावर ठप्प बसला लक्षात घ्या तर ही जी काय गोष्ट असेल